आज या कार पार्किंग मध्ये डायरेक्ट प्लेन कसा काय लँड झालं रे भाऊ? तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. लोक सकाळी झोपेतून उठतात, तुमचा पण दुपारी झोपेतून उठते. एवढ्याच आपल्याला माहित पडते की आपल्या घराबाहेरून आपल्याला कोणतरी आवाज देऊन राहिला. तेवढ्याच म्हटलं कोण रे बा तुम्ही? ते म्हणे तुझे ब्लॉग पाहतो म्हणे, खूप दूरून आलो म्हणे तुला भेटायला आहे. मग त्याला ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं बड्यापैकी, डायरेक्ट निघून जातो पण संध्याकाळी नॉटी बाई सोबत. म्हणलं का हो सेट, खूप दिवसानंतर तुम्ही ना गरीबाला आठवण गेली. काही नाही म्हणे, आपल्याला एक शूट मारायचं आहे म्हणे. मग डायरेक्ट शूटच्या लोकेशनवर चाललो आलो. तर आजचा होता आपला थोडा इलेक्शनचा शूट. तो शूट वगैरे मारून टाकला आणि डायरेक्ट चाललो आलो आपल्या घरी आलोय नाही तर आपण डायरेक्ट निघून जातो 300च्या स्पीडनं मंदिराकडे जाण्यासाठी. थोडं जंगल वगैरे पार करून डायरेक्ट पोहोचून जातो आपण आपल्या साई मंदिरात. आता तुम्ही म्हणता साई मंदिरात कोण आला हा? आता दर शनिवारी राहते आपल्या साई मंदिरात भजन. तर तुमच्या भावाला आवडते खूप भजन, तर तुमचा भाऊ सगळ्यात पहिले जाते कोणत्याही भजन मध्ये. आता जे भजनचं जे सगळं साहित्य आहे ते ह्या काकाकडून भेटते आपल्याला. काका खूप सपोर्ट करते आपल्याला. इथं पटकन आरती वगैरे चालू झाली. आता सगळ्याची क्लिप घेऊन टाकली, कारण आपल्याला सगळ्याचा फोर्स होता की सगळे ब्लॉग मध्ये घेतला झाला पाहिजे. म्हणलं काही विषय आहे का? शुभ काम मध्ये आपण कोणालाच कधी मागं नाही ठेवत. तेवढंच आपल्या घरी अमित भाई आले, चल म्हणे आपल्याला एक शूट वर जायचं आहे म्हणे. मी म्हटलं दिवसभर खाली पिली बसलो होतो तेव्हा एक बी शूट नाही आलं. संध्याकाळचेच पुरे शूट येऊन राहिले आपल्याला. डायरेक्ट पोहोचून जातो आपण आपल्या लोकेशनवर. तेवढ्यातच दिसते काय आपल्याला का कार पार्किंग मध्ये प्लेन पार्क झालाय. आता थोडीशी माहिती काढल्यावर आपल्याला माहित पडलं का नवरदेव नवरी ह्याच प्लेन मध्ये इथे एंट्री मारली. आता गाडी चालू तुमचा भाऊ झाला होता पुरा थंड. चला म्हटलं तो गरम होऊन आपलं गिम्बल वगैरे सेट करून टाकलं. चला म्हटलं आता शूट मारणं चालू करू आपण. जर तुम्हाला पण तुमच्या कोणत्या वेडिंग फंक्शनचं शूट मारायचं असेल तुमच्या भावाला डायरेक्ट डीएम करा. आपण त्यांचं एकदम परफेक्ट शूट मारून देऊ. तेवढ्याच अमित भाई म्हणे थांबणं म्हणे थोडंसं, मग शूट मारू म्हणे आपण. आपलं शूट वगैरे खतम झालं. तेवढ्याच अमित भाई म्हणे थांब म्हणे, मला गिम्बल चालून पाहू दे म्हणे कसं आहे. म्हणलं बाकी शूट वगैरे तर नंतर होत राहील. सगळ्यात पहिले आपण पेट पूजा करू. येत्या बरोबर आपण घेऊन घेतले नूडल्स वगैरे निपटवले. डायरेक्ट घेतले आपण आता मंचुरियन. अमित भाईन तर डायरेक्ट दोनच प्लेटा घेतल्या. मी म्हटलं सगळ्याला पुरू द्या म्हटलं अमित भाई. मंचुरियन घेऊन आपण डायरेक्ट घेतली पाणीपुरी. म्हटलं आता खूप झालं, आता जेवण करू डायरेक्ट. आपल्या अमित भाईला जेवण करायला ना आपले अमित भाई फोनवरच लागून होते. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. जाऊ द्या म्हटलं आपण सिंगल आहोत हेच बरं आहे. तेवढाच इथं जेवायला आलो तर पोळ्याच खतम झाल्या. जाऊ द्या म्हटलं आता स्वीटनेस काम भागून टाकू. पटकन जेवण वगैरे करून टाकलं, चाललो आलो आपण आगीपाशी, कारण जेवण झाल्यावर तुमच्यावाले सगळ्यात जास्त थंडी लागते. आता डीजे पाशी आलो तेवढ्यात दिसले आपले लोक नाही म्हणतो नाचत होते. आता ते यासाठी एवढे नाचत होते कारण आजचा सेट होता आपल्या अमन भाईचा. आपल्या अमन भाईला एक नंबर बढियापैकी ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. चला म्हटलं आता खूप वेळ झाला, आपल्याला आता घरी जायचा टाइम आला. जर तुम्ही आतापर्यंत आपला ब्लॉग पाहून राहील तर तेवढं एक मराठी माणसाला एक फॉलो करून टाकजा. तर आजसाठी एवढंच, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.